नमस्कार. क्रांतिकी दस्तक या न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे. गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीसह लिपिकाला 1.5 लाखाच्या लाचेसह अटक. भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती भाऊराव उके व बाजार समितीचे कनिष्ठ लिपिक हेमेंद्र पटले यांना भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 1.5 लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना ताब्यात घेतल्याने गोंदियाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांचे निकटवर्तीय म्हणून भाऊराव उके यांची ओळख आहे. त्यांच्या या कारवाईमुळे आमदारांच्या प्रतिमेला धक्का लागल्याचे बोलले जात आहे. बाजार समितीचे कनिष्ठ लिपिक हेमेंद्र पटले आणि सभापती उके यांनी तक्रारदाराकडे कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्त देण्याकरिता 2.5 लाख रुपयाची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराला रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. तेव्हा वाटाघाटीनंतर 1.5 लाख रुपये लाच बाजार समितीमधील लिपिक हेमेंद्र पटले मार्फत रक्कम घेताना पकडण्यात आले असून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिक बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा. धन्यवाद.